इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण 5. वृष्टी. वृष्टीची रूपे गारा, पाऊस. पावसामध्ये आपणाला त्याचे 3 उपप्रकार हे पाहायला मिळतात: आरोह, प्रतिरोध आणि आवर्त. हिवाळ्यात गवताची पाती सकाळी कशा प्रकारची दिसतात आपणाला? हिवाळ्यात गवताच्या पात्यावर दवबिंदू दिसतात. हे दवबिंदू पिकास उपयुक्त असतात. गवताच्या पात्यावरील हे पाणी कुठून आले असेल? गवतावरील दवबिंदू निर्मितीस जमिनीतील बाष्प जास्त कारणीभूत ठरते आणि त्यामुळे पावसाळ्यानंतर दवांची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होते. काश्मीर येथे हिवाळ्यात हिमवृष्टी ही आढळते, कारण तेथे सर्वत्र हिमवृष्टी होते आणि तापमान कमी असल्यामुळे ते हिम वितळत नाही. त्यामुळे काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळते. आपल्या परिसरात असे हिम का आढळत नाही? कारण आपल्याकडे पाऊस पडतो, हिम पडत नाही. आपल्याकडे तापमान हे जास्त असल्याने हिमवृष्टीसाठी आवश्यक अशी परिस्थितीही नाही. त्यामुळे आपल्या परिसरात असे हिम वर्षा झालेली आढळत नाही. आपल्याकडे सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून हा पाऊस पडतो. पाऊस पडण्यासाठी उपयुक्त असे बाष्पयुक्त वारे असणे गरजेचे असते. असे वारे याच महिन्यात वाहतात. त्यामुळे आपल्याकडे सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या काळामध्ये हा पाऊस पडतो. उन्हाळ्यात हळूहळू उष्णतेचे प्रमाण वाढते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ते सर्वाधिक असते. तापमानाची ही स्थिती भारताच्या वायव्य आणि उत्तर भागात जुलै महिन्यापर्यंत राहते. त्यामुळे या भागात वायुदाब 1000 मिलीमीटर बारपेक्षा कमी होतो. यावेळी दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो, त्यामुळे तेथे वायुदाब जास्त असतो. भारताच्या वायव्य भागातील कमी दाबामुळे आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धात येतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे ते आपल्या उजवीकडे वळतात व त्यामुळे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. यांना नैऋत्य मान्सून वारे असे म्हणतात. मान्सूनच्या आगमनास सुरुवात होते ती हिंदी महासागरावरून वाहत असलेल्या वाऱ्यामुळे आणि ते आपल्याबरोबर जास्त बाष्प वाहून आणतात. त्यामुळे भारताला पाऊस मिळतो. नैऋत्य मान्सून वारे भारतात 2 मार्गांनी प्रवेश करतात. एक म्हणजे अरबी समुद्रावरून येणारे मान्सून वारे आणि दुसरे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येतात व उत्तरेकडे आणि पूर्वेकडे वाहतात. बंगालच्या या उपसागरावरून मान्सून वाऱ्याच्या पूर्व पश्चिम विस्तारामुळे पश्चिम बंगालवरून पंजाबकडे हे वारे राहते आणि दुसरी शाखा पतकोई दक्षिणोत्तर विस्तारामुळे मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश याकडे वाहते. भारतातील एकूण पर्जन्यापैकी 80% पर्जन्यापेक्षा अधिक पर्जन्य नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाचे थेंब कसे तयार होत असतील? बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण तयार होतात. जलकणाच्या संमेलनामुळे ढगाची निर्मिती होते. ढगामध्ये अनेक जलकणाचे संघटन होऊन जलबिंदू तयार होतात. या जलबिंदूचा आकार 1 मिलीमीटर
ते 5 मिलीमीटर व्यासाचा झाला की वातावरणात न तरंगता पावसाच्या रूपाने जमिनीवर पडतात. एका जलबिंदूत 80,000पेक्षा जास्त जलकण असतात. काही वेळा गारा पडून शेतातील पिके उद्ध्वस्त होतात. गारांचा आकार मोठा असतो, त्यामुळे गारांचा पिकांना, फळांना मार बसतो. त्यामुळे पिकांची पाने फाटली जातात, म्हणून शेतातील पिके उद्ध्वस्त होतात. गारा नेहमी आपल्या भागात पडत नाहीत. भारतात उन्हाळ्यात आणि महाराष्ट्रात वळवाच्या पावसाच्या वेळी गारा पडतात. वादळी परिस्थितीमुळे हवेतील ऊर्ध्वगामी प्रवाह जोरात वाहतात. त्यामुळे पावसाचे थेंब हे वर ढकलले जातात. त्यामुळे तेथील हवामान गोठणबिंदू खाली असल्याने पावसाचे थेंब गोठून हिमकण तयार होतात आणि हिमकणातील बाष्प गोठून त्याचा आकार वाढतो व त्याचे वजन वाढते, म्हणून त्या खाली येऊ लागतात. त्या खाली येण्याच्या हिमकणाला गारा असे म्हणतात. अशी परिस्थिती आपल्याकडे वळवाच्या पावसाच्या वेळी असते, म्हणून गाराही आपल्याकडे नेहमी पडत नाहीत. पृथ्वीचा 71% भाग जलाने व्यापलेला आहे. पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण हे असमान आहे. काही ठिकाणी मर्यादित तर काही ठिकाणी मुबलक आहे. जलाविष्कार विविध प्रकारे आपण अनुभवतो. उदाहरणार्थ दव, धुके, दहिवर, हिमवृष्टी, वारा, गारा ही सर्व वृष्टीची रूपे आहेत. गारा पडल्याने पिकांचे नुकसान तर होतेच, तर काही वेळेला जीवितहानी पण होते. वृष्टीच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर ही अवकाशातील वातावरणातील बाष्प दृश्यमान होण्याच्या क्रियेला वृष्टी असे म्हणतात. या वृष्टीची रूपे आपण पाहूया. वातावरणातील हवेचे तापमान गोठणबिंदू खाली जाते, तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते. जलकणात रूपांतर होण्याऐवजी या क्रियेस संप्लवन असे म्हणतात. या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होतात. अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी असे म्हणतात. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटीपर्यंत हिमवृष्टी होते व उष्णकटिबंधात 5000 मिलीमीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी होते. हिम घनरूपात असल्याने ते पाण्याबाहेर वाहत नाहीत, तर त्याचे एकावर एक असे थर तयार होतात. जास्त प्रमाणात साचल्यास त्या प्रदेशात वाहतूक, दळणवळण, संदेशवहन कोलमडून पडते. हिम प्रदेशातील लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते. हिम व बर्फ यात फरक असतो. उच्च अक्षवृत्तीय व अतिउंचावरील प्रदेशात जेथे तापमान 0°C कमी आढळते, तेथे हिमवर्षाच्या स्वरूपात वृष्टी होते. हिम भुसभुशीत व अपारदर्शक असते. या हिमाचे थरावर थर साचतात. वरील थराच्या दाबामुळे हिमाचे खालचे थर एकसंघ, भरीव व पारदर्शक बनतात. अशा रीतीने हिम तयार झालेल्या भरीव पारदर्शक हिमास बर्फ म्हणतात. तापमान गोठणबिंदूपेक्षा कमी झाल्यास जलाशयावर बर्फाचा थर तयार होतो. असा बर्फ जलाशयाच्या पृष्ठभागावर तरंगतो. या बर्फाचा
हिमवृष्टीशी संबंध नसतो.